एकनाथ शिंदे यांनी जी काय उठाव करून शिवसेना स्थापन केली आणि बाळासाहेबांचे विचार अत्यंत तळमळीने प्रामाणिकपणे ते घेऊन पुढे चालले होते आणि ज्या पद्धतीने आमची मूळ शिवसेना आमच्या मनात कोरलेली ती जरा चुकीच्या वाटेने चाललेली होती. तो सगळा प्रवास पुढे घातक होऊ शकेल शिवसेनेला, या उद्देशाने मी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलो. माझ्याबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर सर आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे की तुमचे सुपुत्र अमोल कीर्तिकर निवडून येणार की तुमच्याच पक्षातले शिवसेनेचे रवींद्र वायकर निवडून येणार. काय आहे तुमचा अंदाज? निवडणूक ही जी आहे ना, ही तशी आहे, अटीतटीची आहे. आता ही निवडणूक जी आहे महाराष्ट्रात लोकसभेची होते, त्याच्यामध्ये हे दोन मोठे पक्ष स्प्लिट झाल्यानंतरची निवडणूक आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना. त्याच्यामुळे खासदार वगैरे लोकांना निवडून मिळेल हा नेतृत्व, पण जो संघर्ष आहे की तू खरा की मी खरा, माझी शिवसेना जिनियन की तुझी शिवसेना जिनियन, राष्ट्रवादीचं पण तसंच. हा खरा म्हणजे कळीचा मुद्दा आहे ह्या निवडणुकीत. म्हणजे अस्तित्वाची लढाई नाही, अस्तित्वाची म्हणता येणार नाही की अस्तित्व नाही मिळणार. अस्तित्व आहेच दोन्ही पक्षाला, अस्तित्व आहे दोन्ही गटाला आहे, पण ह्याचं असं आपल्याला वर्णन करता येईल की आमचं स्प्लिट झाल्यानंतर निवडणूक आयोगाचं आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय झाल्यानंतर हा जो मोठा मॅन्डेट आहे जनतेचा कोणाच्या बाजूनी, याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत सगळे दोन्ही पक्ष. तशी ती ही निवडणूक आहे. नक्कीच. तुम्ही काल मतदान केलं, सहकुटुंब पत्नी देखील होतात. यावेळी तुम्ही असं म्हटलात, खंत व्यक्त केलीत, मी एकटा पडलोय. काय नक्की म्हणायचं होतं तुम्हाला? नाही, मी आता 1.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी जी काय उठाव करून शिवसेना स्थापन केली आणि बाळासाहेबांचे विचार अत्यंत तळमळीने प्रामाणिकपणे ते घेऊन पुढे चालले होते आणि ज्या पद्धतीने आमची मूळ शिवसेना आमच्या मनात कोरलेली ती जरा चुकीच्या वाटेने चाललेली होती. तो सगळा प्रवास पुढे घातक होऊ शकेल शिवसेनेला, या उद्देशाने मी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलो. कुठलं ईडी किंवा खोका हा काय विषय नाही माझ्यासाठी, कळलं की नाही. आता तो जाण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा साहजिक घरातल्यांचं रिॲक्शन सुरू झाली. दोन मुली, पत्नी, अमोल, सून, की म्हणे कशाला जाता तुम्ही, जाऊ नका. म्हणजे काय एकनाथ शिंदेला काय वाईट नव्हते म्हणत, ते जाऊ नका, थांबा इथे उद्धवजींबरोबर. म्हटलं माझं एक विशिष्ट कारणासाठी चाललोय मी, कळलं की नाही. आणि मग मी ते ठरवलं आणि त्याच्यामुळे मी सोडून बाकी सगळे माझ्या पक्षात नाहीत कोण, अशी परिस्थिती आहे. काय विशेष कारण काय होतं अद्याप ही कळलं नाही. म्हणजे काय विशेष कारण काय होतं? कुटुंबियांची एक वेगळी मतं, तुमचा एक मत. त्या कुटुंबियांचं साहजिक कसं आहे माहिती ना, वर्षानुवर्ष 57 वर्ष ज्या शिवसेनेमध्ये मी होतो, त्यामुळे संपूर्ण कुटुंब त्या शिवसेनेकडे आक्रोशित झालेलं होतं. बाळासाहेबांचं नेतृत्व त्यांनी बघितलेलं होतं. राजकारणाचे चढ उतार माझे त्या शिवसेनेत ते बघत होते. तेवढा त्यांच्या मनावरती परिणाम झालेला होता. पण असं त्यांना वाटत होतं की तुम्ही कशाला सोडून जाता, जाऊ नका. हे असतंच बहुतेक कुटुंबामध्ये. असा ज्यावेळेला शिवसेनेचा एखादी व्यक्ती शिवसेनेत अग्रेसर असतो, केंद्रस्थानी काम करत असतो,
त्याचं कुटुंब देखील त्याच्याबरोबर असतं. कळलं की नाही? त्याची मुक्त, कळलं की नाही, संमती असते त्याच्या त्या कार्याला. पण हा जो मोठा मी बदल केला तो त्यांना वाटलं की ते करू नये तुम्ही, असं त्यांचं मत होतं. सर, अमोल भैया लहानाचे मोठे झाले, पक्षात आले, काम करू लागले, युवा सेनेत काम करू लागले. त्यांच्या सगळ्या वाटचालीत तुम्ही सोबत होतात. आयुष्याच्या एक टर्निंग पॉइंटला खासदारकीची निवडणूक लढवत असताना तुम्ही त्यांच्या सोबत नव्हतात. खंत वाटते का? हा, खंत वाटते ना, नक्कीच वाटते. खंत वाटणार ना, कारण अमोल, त्याचं काय बोट धरून मी त्याला शिवसेनेत आणलं नाही. तो सुद्धा कष्ट करून, काम करून, कळलं की नाही, आणि अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे काम करणारा असा अमोल आहे. प्रामाणिक आहे, निर्व्यसनी आहे. आणि बाकीच्यांची मुलं जशी राजकारणात पुढे पुढे करतात तशी त्याची वृत्ती नाही आहे. कळलं की नाही? एकदम साधा सुद्धा आहे. त्याच्या आयुष्यामध्ये त्या शिवसेनेत त्यांनी एवढं सगळं केल्यानंतर त्याला नगरसेवक पदाचं उमेदवारी मिळाली नाही कधी. आमदारकीची कधी उमेदवारी मिळाली नाही. शिवसेना BJPचा अचानकपणे युती तुटली तेव्हा 10-15 दिवस अगोदर त्याला कांदिवली विधानसभेमध्ये अत्यंत कठीण शिवसेनेला ती उमेदवारी दिली आणि त्याला निवडणूक लढला आणि हरला. अशी साधारणपणे त्याच्या स्वभावानुसार त्याला पक्षामध्ये किंवा राजकारणामध्ये जे पुढे जायला पाहिजे होतं ती संधी मिळाली नाही शिवसेनेत. आणि आता सुदैवाने त्याला मिळाली आणि त्याच्यासोबत मी नाही. त्याच्या आयुष्यात तो टर्निंग पॉइंट आहे. ना नगरसेवक, ना आमदार, डायरेक्ट खासदार. डायरेक्ट खासदार होणार, मोठं वक्तव्य करताय. डायरेक्ट खासदार निवडून आला तर होणार नक्की ना. म्हणजे खासदारकीची निवडणूक लढतो म्हणून डायरेक्ट खासदार. तुम्हाला काय वाटतं, या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही 2 वेळा खासदार आहात. तुम्ही ज्या पक्षातून आहात त्या पक्षातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळालेली आहे, ते लढतायत, ते लढले. दुसरीकडे तुमचे सुपुत्र. तुमचा फायदा नक्की त्यांना होईल की अमोलदादाला? आता माझा फायदा खरं म्हणजे रवींद्र वायकरला मिळायला पाहिजे. त्या पद्धतीने या निवडणुकीत अमोल निवडणुकीत असून देखील मी अमोलच्या बाजूने किंवा रवींद्र वायकरच्या विरोधात कुठे भूमिका मांडली नाही, कुठे प्रचार केला नाही. त्यामुळे ही निवडणूक जी आहे उत्तर पश्चिमची ती तुल्यबळ आहे. आज मितीला कोण जिंकेल आजच्या ह्या याच्यामध्ये काय सांगता येत नाही. आजच्या घडीला कोण जिंकेल हे सांगता येत नाही. त्यामध्ये आपण पाहिलं तर हे सगळं अनुत्तरित आहेत. मात्र काही राजकीय नेते आहेत जसं की प्रकाश आंबेडकर, ते असं म्हणतात की अमोल कीर्तीकर जर निवडून आले उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तर ते देखील शिवसेनेत जातील. कसं पाहता या सगळ्या दाव्यांकडे? अमोल नाही करणार. अमोलला जर शिवसेनेत यायचं असतं ना तर मी ज्यावेळेला प्रवेश केल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदेनी त्याला सांगितलं, मी सांगितलं, पण तो अजिबात तयार नव्हता. तो बोला मी येणार नाही म्हणजे बाबा जात असतील तर माझी काय हरकत नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं एकदम, स्वतः 1 to 1 भेटून. कळलं की नाही? तशी काही शक्यता नाही अमोलच्या बाबतीत होणं. नुकत्याच मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघाची निवडणुका पार पडल्या. इकडे देखील तुम्ही पाहिलं, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात महाराष्ट्रातले. काय तुमचं मत काय सांगताय? महायुतीला फायदा होईल की महाविकास आघाडीचा जो आहे तो करिश्मा चालेल? कारण 2 पक्ष फुटले,
त्याचा फायदा त्यांना होईल की महायुतीला फायदा होईल? काय तुमचा अंदाज सांगतोय महाराष्ट्रातल्या या सगळ्या 48 जागांवर? आज देशामध्ये लोकसभा झाल्या सगळ्या राज्यात, महाराष्ट्रात झाली, नुकतीच पार पडली. महाराष्ट्रामध्ये हे दोन मोठे पक्ष हे विभागले गेले आणि ते विभाजनानंतर मी मगाशी सांगितलं तोच विषय आहे किंवा जनतेचा मॅन्डेट कुठल्या शिवसेनेला, कुठल्या राष्ट्रवादीला, हे या निवडणुकीत ठरणार आहे. त्याच्यामुळे ऑल आउट आपण जिंकू असं महाविकास आघाडीला वाटतं आणि महायुतीला पण वाटतं. ते जवळजवळ फार समसमान आहे. प्रेडिक्शन कुठल्याही वृत्तपत्राला काढता येणार नाही अशी परिस्थिती ह्या निवडणुकीच्या निर्णयाची असेल. तुम्हाला वाटतंय की उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष फुटले, त्यांना सिंपती असेल, त्यांना त्यांच्या बाजूने वारं वाहील असं काही वाटतंय का? तेच ते ठरणार आहे. मला काय अंदाज नाही येत, पण ते साधारणपणे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हे उमेदवार तगडे दिलेले आहेत, शरद पवारनी दिले, उद्धवजींनी दिलेत आणि लढतायत, त्याच्यामुळे परिस्थिती अशी उद्भवेल की महाविकास आघाडीला सुद्धा चांगल्या जागा मिळतील. नक्कीच. आपण पाहतोय की लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात पार पडल्या. मुंबईत कालच 6 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. यानंतर आता या सगळ्याचा निकाल 4 जूनला येणार आहे. मात्र यामध्ये अनेक घडामोडी घडतायत. नक्की निकाल कोणाच्या बाजूने येऊ शकतो, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की काय परिस्थिती आहे, या संदर्भात महत्वाची प्रतिक्रिया ही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकरांनी दिलेली आहे. कॅमेरामन गजानन बाळापूरकर सह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.